बिग बॉस मराठीवाल्यांनो एक काम करा. अजून आहे ना 40-50 कॅमेरा आणा. आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे 100 कॅमेरा आहे तुमच्या घरामध्ये. अजून 40-50 ची गरज लागेल तुम्हाला. कारण तुम्ही एक चावी घरात दिलेली. घरात चावी चोर आहे. तर तुम्ही म्हणता की आम्हाला फुटेजच नाही, आम्हाला भेटलत नाही, आम्हाला माहितच नाही कोण चावी चोरली. 40-50 कॅमेरा आणा, थोडा खर्च करा. पैसे नसतील तर राकेश बापेटकडून घ्या. तुमचा लय लाडका येतो. आणि तरी नसं करायचं तर चावी देऊ नका भाई. पण चावी चोर आम्हाला भेटला पाहिजे ना, आम्हाला समजला पाहिजे कोण आहे. नाही, आम्हाला ऑलरेडी माहिती आहे कोण चावी चोरतं. बट तरी पण बाबा कोणी नवीन हिंमत केलीच तर तो प्रभू बारकाय त्याने घेतली गायब केली. काय बोलू नाही शकत. त्याच्यामुळे ना तुम्ही जरा कॅमेरा 2-4 द्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, घरात जर तुम्ही मच्छर सोडलाय ना त्याचं काहीतरी करा राव. म्हणजे आपण नाही का झोपायला गेलो असं ब्लँकेट वगैरे घेऊन मस्त असतो आपण, आणि एक कानापाशी असं गुंग गुंग करते एक मच्छर येतो. तो मच्छर परवडला मला आजपासून, ती रुचिता नको. मी हात जोडतो यार. किती काढते ती, किती चिरकते ती यार, काय. मग तिचा एक टोन आहे तो ठीक आहे. त्याच्यानंतर ती जेव्हा ऍ करायला लागते ना, माझी असा राग येतो ना मला, अशी माझी इथे शिरे ना असं वाटतं फुटणार आता. नाही बेकार, एवढा राग येतो मला. असं वाटतं तो मच्छर परवडला. पण ती नको रे. उद्यापासून आहे ना असं मच्छर माझ्या गाण्यापाशी गुणगुणायला लागला ना, तर मी त्याला आतमध्ये घेईन, त्याला मी शांत झोपेल. पण त्या रुचिताचा आवाज नको. मी तर लॅपटॉप आहे आणि इथं होम थिएटर मी त्याच्यावरती पाहत असतो. रुचिता स्क्रीनवरती आली की मी आवाज कमी करतो, रुचिता स्क्रीनवरती आली की मी आवाज कमी करतो, ती गेली का मग वाढवतो. एवढी वाईट परिस्थिती माझी. आता काय सांगू मी. तर मी का पाहतोय ते नका विचारू, माझं दरवेळेस व्हिडिओ मध्ये सांगून झाले. मग परत ऐकायचं असेल तर कमेंट करा, मी सांगतो. बट जाऊ दे यार, तिला एक गप करा. आणि तिसरी गोष्ट, तो प्रभू तो येडा झाला त्या तन्वी पायी. उद्या आहे ना तुम्हाला असं दिसेल का त्याच्या तोंडातून लाळ पडते बाहेर. तो एवढा येडा झाला त्या तन्वीसाठी, एवढा येडा झालाय की बस रे बस. तन्वी रडली, हा त्याच्या मागं. तन्वी रडली, हा त्याच्या मागं जाऊन काय करतोय. तन्वी तुला माहिती ना असं नाही काही, ते तुला असंच बोलतात. हातात हात धरून यांचं दोघांचं चाललंय. ती याला भाऊ म्हणून पाहते, पण हा भाऊ म्हणून नाही पाहते. हा लय चोटाळ माणूस आहे, लय चोटाळ. माझा एक मित्र आहे, त्याने मला हा शब्द सांगितला, चोटाळ. याचा काय अर्थ मला माहित नाही, जर कोणी नाशिक साईडचे असतील तर मला सांगा. पण चोटाळ झालाय, लय चोटाळ झालाय खरंच. विशाल आणि ओमकारकडे चावी आहे, पावरकी आहे. आता त्याचा काय यूज आहे काय माहिती. बिग बॉस वाल्यांना एक कन्फर्म सांगतो मी तुम्हाला, सर्वांना, सर्व जे पाहत असतील त्यांना, की आयुष या घराबाहेर जाणार आहे. 100-125%. ओमकारला त्यांना कसं पण बाहेर नव्हतं काढायचं. ओमकारकडे आता पॉवर की पण आहे. आणि दुसरी गोष्ट, आयुषचा गेम प्ले नाही काही, आयुष गेम दाखवत नाही. आयुष आजारी आहे, त्यामुळे त्याला बाहेर काढणं त्यांच्यासाठी. आणि ह्या आठवड्यात आयुष 100% बाहेर जाणार आहे. तुम्ही येऊन ठेवा बिंदास्त. जर ह्या बिग बॉसच्या त्याची पॉवर केली, त्यांनी काय जर लफडी नाही केली तर आयुष बाहेर जातोय. आणि प्लीज रिक्वेस्ट माझी सगळ्यांकडून, तर रुचिताला बाहेर काढण्यासाठी काहीतरी करा. सगळ्या कंटेस्टंटला यार, तुम्हाला कळणार नाही ते आता मी बोललेलो, पण तिला बाहेर काढण्यासाठी काहीतरी करा. तिचा हात या स्वतःच्या कानाखाली मारा, स्वतःच्या कुठं मारून घ्यायचं ते मारा, पण तिला बाहेर काढा. तिला मी आता नाही सहन करू शकत. मी दमलोय रे आता, लय दमलोय. आणि काय होतं माहिती, तिला सारखं सारखं ऐकून ना कानाचे त्रास व्हायला लागलाय मला. म्हणजे आमच्यात एक डॉक्टर आहे, लई जाऊ दे आता बोलू नाही कोणाला, पण तो काय करतो, असा माणसाला आडवा करतो. त्याच्यात एक मशीन आहे का काहीतरी हाय असंच एवढं मोठं, तो असं कानात घालतो, कारा कारा फिरवतो, त्याला असं वाटतं मळे. आणि तो एवढा आतमध्ये घालतो ना की बास रे बास. मला असं वाटतं थोड्या वेळा आता मेंदूला लागेल ना, मेंदू फुटन एवढा तो आतमध्ये घालतो. एकदा गेलो होतो, मम्मी घेऊन गेली मला. मी जो रडलोय भाई, आयुष्यपत. मी बाहेर आलो, त्याच्या शटरच्या पाया पडलो, म्हटलं परत नाही, मला परत इथं नाही जायचं, प्लीज काहीतरी करा. कारण आता माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे म्हणून बिग बॉस पाहतोय. आणि दुसरा विषय असा का तिला बाहेर काढण्यासाठी काहीतरी करा, नाही त्याचा आवाज बंद करा. ते विशालचा कसा आवाज बसला होता, मी तुम्हाला सांगतो ना अशा कशा खेळायचं वगैरे, तसा तिचा आवाज जर बसला ना, मी लय खुश होईल रे, आई शपथ. कारण आता मी तन्वी होत चाललोय, दिवसेंदिवस मला आहे ना त्याचा राग येत चाललाय. असं वाटलं माझ्या आहे ना नशिबाला लागलेलं ग्रहण आहे ते रुचिका. मी का पाहतोय मला पण नाही माहिती, पण मला पाहावं लागतंय. आणि तीच समोर येते रे, ती फुटेज देते बिग बॉसला, आय ऍग्री. पण तो आवाज आहे ना, कस तरी वाटतंय आता मला, लय ओरडते. सर्टन लेवल पण ठीक आहे रे, त्याच्यानंतर लय कर्कश यार, आणि परत रडते पण. परत तो विशाल येतो, अंजारतो कोण जारतो, अरे काय चाललंय तुझं लपडं. परत ते दीपाली सय्यदला काय बोलली की तुझी आयुष्याची वाट लावते मी. नंतर तिने इम्प्रोवाइज केलं की नाही, बिग बॉसच्या घरात तुझी वाट लावते, बिग बॉसच्या घरात तुझ्या आयुष्याची वाट लावते. एकदा आधी बोलायचंच नाही ना, एवढी पलटी मारायची. तर महाराष्ट्र सगळं बघतोय, खरंच महाराष्ट्र बघतोय. आणि अनुश्रीताई, वाह काय सुधारले तुम्ही, काय सुधारलेत. म्हणजे राकेश बापट सोबत राहून राहून तुम्ही मस्त सुधारत चालले. त्यांना कळलं की लास्ट टाइम मला काय बिग बॉस म्हणजे मला भाऊची धक्क्यावरती काही हेच दिलं नाही, फुटेज दिलं नाही. यावेळेस आपण नीट राहू म्हणून तिला खूप नीट राहिली. रुचिताला पण ते तेच सांगते की भाऊच्या धक्क्यावरती खूप बोलतील, जरा कमी बोल, हळू बोल.
पण रुचिता रुचिता आहे, रुचिता मच्छर आहे, तू गुणगुण गुणगुण करतच राहणार. एखाद दिवशी असं कोणतरी मारणार आहे ना तिला भाई का बासेल बस, मला असं वाटतं तन्वीच मारेल. असं जोरात मारलं पाहिजे ना, तसं त्या आर्याने कसं मारलं निकीला, लय बरं वाटलं होतं. इथून इथून आवाज आला होता, वाह काय केलंस यार तू आर्या. तसं एक झालं पाहिजे. लय ओरडत रे, लय ओरडते, मला राग यायला लागलाय. आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तिची की घेणं बरोबर नाही वाटत मला. किती बोलून बोलून बोलणार मी एखाद्या माणसाला, पण ती ऐकतच नाही रे, सुधरतच नाही ती. माणसाने थोडं सुधारावं, पण जाऊ दे आता काहीच बोलणार. बरं, आजचा व्हिडिओ असाच होता. तर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा. नसेल आवडला तरी करा, कारण तुम्हाला रुचिताची शपथ आहे. शपथ शपथ तिचीच शपथ भाई. तुम्ही नाही केलं तर मग बघा काय होईल. सो तुम्हाला करावं लागेल. सो थँक्यू एवढं वेळ थांबल्याबद्दल.